गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड यातला आपण लिक्विडेशन ऑफ कंपनी हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्याचा तिसरा प्रॉब्लेम आज आपण पाहतोय. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या. सुदर्शन लिमिटेड सुरत वेंट इनटू लिक्विडेशन ऑन 31st March 2018. सुदर्शन लिमिटेड कंपनीने ठरवलं की ते त्यांच्या कंपनीचं लिक्विडेशन करणार आहेत 31 मार्च 2018 ला आणि त्यावेळेची बॅलन्स शीटची जी पोझिशन होती ती याप्रमाणे होती. शेअर कॅपिटल आहे 2500, 5% प्रेफरन्स शेअर ऑफ 100 each 2,50,000, then 2000 equity share of 100 each 2 lakh, then 8% debenture floating charge on all asset 60,000 and sundry creditors 1 lakh. याप्रमाणे त्यांच्या लायबिलिटीज आहेत आणि ऍसेट मध्ये प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक आणि प्रॉफिट अँड लॉस ही काय ऍसेट नाहीये, कारण की तो लॉस असतो ती काय मार्केटमध्ये सेल होत नाही. मग आपण स्टेटमेंट सुरू करण्या अगोदर ऍडजस्टमेंट पाहूयात. लिक्विडेटर रिअलाइज द ऍसेट्स ऍज फॉलोज. प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स अशा 3 ऍसेट लिक्विडेटरने रिअलाइज केल्या. त्यानंतर लिक्विडेशनचा जो खर्च आहे त्यालाच आपण कॉस्ट ऑफ लिक्विडेशन किंवा एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन म्हणतो. तर तो एक्सपेन्सेस आलेला आहे 3,800 रुपये. त्यानंतर रेम्युनरेशन म्हणजे लिक्विडेटरला जे कमिशन किंवा मोबदला द्यायचा आहे तो किती ठरलाय तर फिक्स 2% ऑन सेल्स प्रोसीड, म्हणजे जेवढ्या ऍसेट लिक्विडेटर सेल करणार आहे त्यावर 2%. मग लिक्विडेटरने किती ऍसेट सेल केल्या तर प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स अशा 3 ऍसेट सेल केलेले आहे. मग त्या 3 ऍसेट्सवर 2% कॅल्क्युलेट करणार, म्हणजे त्या अमाऊंटची बेरीज करायची आणि बेरीज करून त्यावर 2% कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर आणखी काय रेम्युनरेशन आहे तर 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला जेवढं पेमेंट होणार आहे त्यावर 2%. पण इथे असा स्पेसिफिक उल्लेख नाही आलेला की अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स एक्सेप्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. जर असा उल्लेख आला तर आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पर्सेंटेज देत नाही, परंतु असा उल्लेख नसेल तर आपण कंपल्सरी सेल्फ ऍडजस्टमेंट करतो आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पण रेम्युनरेशन देतो. मग आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स बॅलन्स शीटला आहेत का तर नाहीये. बॅलन्स शीटला फक्त सन्ड्री क्रेडिटर्स नावाचा आयटम आहे 1 लाख रुपयाचा. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत की नाही ते कसं पाहायचं तर ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंट नंबर 4, सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ₹6,000. सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये 6,000 रुपयाचे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे. याचा अर्थ आपण 6,000 वर 2% रेम्युनरेशन देणार आणि एकूण क्रेडिटर्स जे आहेत ते 1 लाखाचे आहेत. तर 1 लाखावर आपण मग बॅलन्स शीटला बघा सन्ड्री क्रेडिटर्स नावाचा आयटम आहे 1 लाख आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय का सन्ड्री क्रेडिटर्स मध्येच 6,000चे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे. मग 1 लाखातून आपण 6,000 बाजूला काढणार, म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स अनसेक्युअर्ड म्हणून किती पेड करणार तर 94,000 आणि प्रेफरन्शियल म्हणून किती पेड करणार तर 6,000. रेम्युनरेशन काढताना 6,000वर वेगळं काढायचं आणि 94,000वर वेगळं काढायचं. त्यानंतर आणखी एक ऍडजस्टमेंट आलेली आहे जी आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये आलेली नव्हती, ती म्हणजे प्रेफरन्स शेअर्स डिव्हिडंड वॉज पेड अप टू 31 मार्च 2016 अँड लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 1 ऑक्टोबर 2018. प्रेफरन्स शेअरवरचा जो डिव्हिडंड आहे तो 31 मार्च 16 पर्यंत पेड केलाय. बॅलन्स शीटची तारीख बघा, बॅलन्स शीटची तारीख आहे 31 मार्च 18. याचा अर्थ 2 वर्षाचा डिव्हिडंड ॲरियर्स द्यायचा बाकी आहे. पुढची जी तारीख आहे लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 1 ऑक्टोबर 2018, तर ह्या तारखेचा संबंध डिबेंचर होल्डरशी आहे. म्हणजे डिबेंचर होल्डरला जे पेमेंट केलेलं आहे ते 1 ऑक्टोबर 2018 ला केलेले आहे. मग इथे पण आपल्याला एक सेल्फ ऍडजस्टमेंट करावी लागेल. 8%चे जे डिबेंचर्स आहेत त्यावर 31 मार्च पासून 1 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 6 महिन्यांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. त्या तारखेनुसार 6 महिने होतात 1 ऑक्टोबर पर्यंत, तर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. ही पण एक सेल्फ ऍडजस्टमेंट आहे. मग स्टेटमेंट आखा, वरती नाव द्या लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ सुदर्शन लिमिटेड सुरत लिक्विडेटेड ऑन 31st March 2018. 4 कॉलम करा.
रिसिप्ट साइड अँड पेमेंट साइड. रिसिप्ट साइडला इनर आउटर कॉलम जे अमाऊंटचे आहेत त्याला नावं देताना एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज आणि रिअलाइज व्हॅल्यू रुपीज. पेमेंट साइडला नावं देताना अमाऊंट रुपीज. मग बघा, आधी आपण रिसिप्ट साइड पासून सुरुवात करतो आणि रिसिप्ट साइड पासून सुरुवात करत असताना आधी कॅशचा ओपनिंग बॅलन्स घेतो. मग फर्स्ट आयटम घ्या रिसिप्ट साइडला, टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला कॅश ॲट बँक नावाचा आयटम आहे 62,000 रुपये. बँकेत कॅश असेल किंवा हातावर शिल्लक असेल तरी पण आपण ती ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश मध्येच घेतो. म्हणून टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये घ्या 62,000 आणि रिअलाइज व्हॅल्यू मध्ये पण घ्या 62,000. त्यानंतर पुढचे हेडिंग द्या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. रिसिप्ट साइडला पुढचे हेडिंग द्या टू अमाऊंट रिअलाइज्ड फ्रॉम ऍसेट. अंडरलाईन करून त्यामध्ये आपण ऍसेट घेताना जी नावं टाकायची आहेत ती नावं ऍडजस्टमेंट प्रमाणे टाकतो. का बरं? तर बॅलन्स शीटला कधी कधी प्रॉफिट अँड लॉस सारखा एखादा असा आयटम येतो की जो मार्केटमध्ये विकला जात नाही, कारण तो ऍक्च्युअली लॉस असतो. म्हणून आपण नावं टाकताना ऍडजस्टमेंट प्रमाणे टाकतो. मग ऍडजस्टमेंट मध्ये बघा प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स अशा 3 ऍसेट आहेत. त्यांच्या ज्या ऍडजस्टमेंट मधल्या किमती 2,10,000, 90,000 आणि 90,000 ह्या किमती आपण घेणार आहोत रिअलाइज व्हॅल्यूच्या कॉलमला. मग घ्या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स. ज्या ऍडजस्टमेंट मधल्या किमती आहेत त्या रिअलाइज व्हॅल्यूच्या कॉलमला टाका. 2,10,000, 90,000 आणि 90,000. आणि बॅलन्स शीटच्या ज्या किमती आहेत त्या बॅलन्स शीटच्या किमती एस्टिमेटेड व्हॅल्यूच्या कॉलमला घ्या. बॅलन्स शीटच्या किमती प्लांट अँड मशिनरी 2,65,000, स्टॉक 40,000 आणि डेटर्स 2,10,000. त्या किमती एस्टिमेटेड व्हॅल्यूच्या कॉलमला घ्या. 2,65,000, 40,000 आणि 2,10,000. आपण रिसिप्ट साइड कंप्लीट केलेली आहे. रिसिप्ट साइडला या व्यतिरिक्त आणखी काय येतं तर एखादी ऍसेट जर आपण तारण दिलेली असेल तर तिचं कॅल्क्युलेशन सेपरेट येतं, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये कोणती ऍसेट मॉर्गेज, प्लेज किंवा हायपोथिकेशन नव्हती, त्यामुळे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीचं कॅल्क्युलेशन येणार नाही. रिसिप्ट साइडला फक्त एवढे 2च आयटम येतील, एक ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश आणि दुसरा अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. रिसिप्ट साइड कंप्लीट करून घ्या आधी. पेमेंट साइडला फर्स्ट आयटम देतो आपण लीगल फीज किंवा लीगल चार्जेस. ते ऍडजस्टमेंट मध्ये असतात. ऍडजस्टमेंट चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये कुठेही लीगल फीज किंवा लीगल चार्जेस आलेले नाहीयेत, त्यामुळे फक्त लीगल फी नाव लिहा आणि पुढे डॅश करा. बाय लीगल फीज अमाऊंटच्या कॉलमला डॅश करा. त्यानंतर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय काय सांगितलेलं आहे. फर्स्ट तिसरी ऍडजस्टमेंट आहे. द रेम्युनरेशन वॉज फिक्स 2% ऑन सेल्स प्रोसीड. 2% ऍसेटच्या किमतींवर काढायचंय. मग 2,10,000, 90,000 आणि 90,000 यांची जर बेरीज केली तर 3,90,000 होते. त्यावर 2% काढायचे. मग घ्या 2% ऑन सेल्स प्रोसीड. रोमन आकडा 1 किंवा एक आकडा टाका. 2% ऑन सेल्स प्रोसीड इन ब्रॅकेट 2% ऑन 3,90,000. 2% 3,90,000 काढतोय आपण. इनर कॉलमला घ्या 7,800 रुपये. त्यानंतर पुढे सांगितले 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. जेव्हा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स वर सांगतात परंतु पुढे अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किंवा एक्सेप्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स येत नाही, तेव्हा आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वर पण तेवढेच टक्के देतो. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले होते 6,000 रुपये. मग 2% 6,000 काढा. दुसरा आकडा 2% ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स कंसात 2% ऑन 6,000. 6,000 वर 2% म्हणजे 120 रुपये. इनर कॉलमला घ्या 120 रुपये. इनर कॉलमला 120 रुपये. त्यानंतर तिसरा आकडा
2% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. 1 लाख रुपयाचे एकूण क्रेडिटर्स होते बॅलन्स शीटला, त्यामध्ये 6,000चे प्रेफरन्शियल आहे. मग 6,000 मायनस करून किती राहिले तर 94,000. म्हणून 2% ऑन 94,000. 94,000वर 2% काढा, ते येत आहेत 1,880 रुपये. तिन्हींची बेरीज करून आउटरला घ्या 9,800 रुपये. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. त्यालाच आपण लिक्विडेशन एक्सपेन्सेस असे देखील म्हणतो. बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन जी तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे 3,800 रुपये. मग घ्या बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 3,800. फर्स्ट आपण लिगल फी पेड केली, ती अमाऊंट नव्हती. त्यानंतर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन पेड केलेले आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. आतापर्यंत आपण 3 पेमेंट ऑर्डर पूर्ण केल्या. एकूण 8 पेमेंट ऑर्डर असतात. पुढची पेमेंट ऑर्डर आहे आपण देतो प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अमाऊंट मध्ये दिलेले आहेत ऍडजस्टमेंट मध्ये 6,000 रुपये. बघा ऍडजस्टमेंट मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 6,000. मग 6,000 रुपये पेड करा. बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 6,000 रुपये. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे डिबेंचर होल्डरला. डिबेंचर होल्डरला पैसे देताना आपण डिबेंचरची अमाऊंट, बॅलन्स शीटला जर काही इंटरेस्ट असेल तर ती अमाऊंट, आणि पुन्हा लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख विचारात घेतो. मग आधी बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटला 8% डिबेंचर आहेत 60,000 रुपये. इंटरेस्ट वगैरे बॅलन्स शीटला दिलेलं नाहीये. परंतु ऍडजस्टमेंट मध्ये अशी ऍडजस्टमेंट आहे की लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 1 ऑक्टोबर 2018 आणि बॅलन्स शीटची तारीख आहे 31 मार्च 18. मग जर 31 मार्च 18 पासून 1 ऑक्टोबर पर्यंत महिने काउंट केले आपण, 1 ऑक्टोबर 2018 पर्यंत, तर 6 महिने होतात. म्हणजे 6 महिन्यांचा इंटरेस्ट काढावा लागेल. ही सेल्फ ऍडजस्टमेंट आहे. मग या बाय डिबेंचर होल्डर्स अंडरलाईन करून किंवा डॅश करून खालच्या ओळीवर 8% डिबेंचर, इनर कॉलमला घ्या 60,000, 60,000 रुपये. खालच्या ओळीवर आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट फॉर 6 मंथ, कॅल्क्युलेशन ब्रॅकेट मध्ये दाखवा 8% ऑन 60,000 फॉर 6 मंथ. 8% जर 60,000वर काढले तर 4,800 होतात, पण 6 महिन्यांचे म्हणजे त्याच्या निम्मे 2,400 रुपये घ्या इनर कॉलमला, आणि दोन्हींची बेरीज करून आउटरला टाका 62,400 रुपये. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नंतर आपण डिबेंचर होल्डरला पेमेंट करतो. डिबेंचर होल्डरला पेमेंट करताना 8% डिबेंचरची अमाऊंट 60,000 आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर 6 महिन्यांचं जे आहे ते 2,400 रुपये कॅल्क्युलेट केलं आपण. दोन्हींचे टोटल आउटरला 62,400 रुपये. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. बॅलन्स शीटला सन्ड्री क्रेडिटर्स नावाचा आयटम होता 1 लाख रुपये, आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं की सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 6,000. मग 1 लाखातून 6,000 वजा केले म्हणजे राहिले 94,000. म्हणून बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स 94,000. बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स 94,000. त्यानंतर 7वी पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करायचं. प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करत असताना त्यांचं कॅपिटल आणि जर डिव्हिडंड काही ॲरियर्स असेल तर तो आपण पेड करतो. मग कॅपिटल बॅलन्स शीटला दिलेला आहे 2,50,000. प्रेफरन्स शेअर्स आहेत 5% आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं की प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे तो 31 मार्च 16 पर्यंत पेड केला आहे. बॅलन्स शीटची तारीख आहे 31 मार्च 18, म्हणजे 2 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा बाकी आहे. म्हणून ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड आणि कॅपिटल अशा 2 अमाऊंट पेड करा. बाय प्रेफरन्स शेअर होल्डर फर्स्ट घ्या ॲरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर 2 इयर्स, कॅल्क्युलेशन करा. 5% ने 2,50,000वर कॅल्क्युलेट करून 2 वर्षांचं कॅल्क्युलेट करा. पुन्हा 2,50,000वर 5% आधी कॅल्क्युलेट करा, तो येतो 12,500 रुपये, आणि 2 वर्षाचा म्हणजे त्याला गुणिले 2 करा. अमाऊंट मध्ये येईल 25,000. इनर कॉलमला अमाऊंट मध्ये 25,000 आणि कॅपिटल आहे 2,50,000.
दोन्हींची बेरीज करून आउटरला घ्या 2,75,000. आउटरला 2,75,000. आतापर्यंत आपण 7 पेमेंट ऑर्डर केलेले आहे. फर्स्ट लीगल फीज, त्यानंतर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, त्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्यानंतर डिबेंचर होल्डर, मग अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि प्रेफरन्स शेअर होल्डर. आता लास्ट पेमेंट ऑर्डर असते इक्विटी शेअर होल्डरला. इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे मालक असतात, त्यामुळे जेवढे पैसे शिल्लक राहतील तेवढेच त्यांना पेड होतील, आणि जर पैसे शिल्लक नाही राहिले तर त्यांना कोणतीही अमाऊंट पेड होणार नाही. मग त्यासाठी रिसिप्ट साइडच्या आधी आपण बेरीज करूया. रिअलाइज व्हॅल्यूचा जो कॉलम आहे त्या कॉलमची बेरीज करा. ती बेरीज येते 4,52,000. ती पेमेंट साइडला मांडा 4,52,000. त्यातून पेमेंट साइडची बेरीज करून वजा करा. जो बॅलन्स राहील तो आपण इक्विटी शेअर होल्डरला पेड करणार आहे. मग पेमेंट साइडची बेरीज करताना 9,800 प्लस 3,800, त्यानंतर 6,000, 62,000, 400, 94,000 आणि 2,75,000 इथपर्यंतच्या ज्या अमाऊंट आहेत त्यांची बेरीज करा आणि जो बॅलन्स येईल तो इक्विटी शेअर होल्डर्सच्या समोर लिहा. केली. पेमेंट साइडची बेरीज केलेली आहे. पेमेंट साइडची बेरीज करून बेरीज येते 4,51,000 आणि रिसिप्ट साइडची बेरीज आहे 4,52,000. म्हणजे 1,000 रुपये शिल्लक राहत आहेत. ते 1,000 रुपये आपण इक्विटी शेअर होल्डरला देणार आहे. मग लिहा पेमेंट साइडला बाय इक्विटी शेअर होल्डर आणि कंसामध्ये कॅल्क्युलेशन केलेले फक्त की इक्विटी शेअर होल्डरला किती रुपये पर शेअर परत होतील, तर त्याचं कॅल्क्युलेशन करा. कंसामध्ये 1,000 रुपये आपल्याकडे शिल्लक आहे आणि शेअर्सची संख्या आहे बॅलन्स शीटला दिलेली 2,000. म्हणून 1,000 रुपयाला 2,000 आणि भाग द्या, म्हणजे 50 पैसे पर शेअर रिटर्न होतील. 50 पैसे पर शेअर हे कॅल्क्युलेशन कंसातच दाखवा. 1,000 छेद 2,000 शेअर्स बरोबर ₹0.50 पर शेअर आणि आउटरला 1,000 रुपये. दोन्ही साइडची टॅली टोटल दाखवा 4,52,000. याप्रमाणे आपलं लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट जे आहे सुदर्शन लिमिटेडचं ते कंप्लीट झालेलं आहे. रिसिप्ट साइडला ओपनिंग बॅलन्स आणि ऍसेट रिअलाइज आणि पेमेंट साइडला पूर्ण 8 पेमेंट ऑर्डर आलेले आहेत. यामध्ये 2 सेल्फ ऍडजस्टमेंट होत्या. एक प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर आपण रेम्युनरेशन काढलं आणि दुसरं डिबेंचर होल्डर्सवर 6 महिन्यांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं आणि 1,000 रुपये जे शिल्लक राहिले शेवटी ते आपण इक्विटी शेअर होल्डरला दिले. पर शेअर त्यांना किती रिटर्न झाले तर 50 पैसे पर शेअर रिटर्न झाले. इथे आपला सुदर्शन लिमिटेडचा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. थँक्यू.